राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने एसटी प्रवासासाठी NCMC म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी स्मार्ट कार्ड नोंदणी प्रक्रियेला राज्यभरातील सर्व आगारांमध्ये सुरुवात करण्यात आली आहे. सहाय्यक जनसंपर्क अधिकारी रोहन देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या या स्मार्ट कार्डची नोंदणी पूर्णपणे ऐच्छिक असून प्रवाशांसाठी त्याची कोणतीही सक्ती करण्यात आलेली नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक डिजिटल, सुलभ आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत आहे. या स्मार्ट कार्डच्या माध्यमातून प्रवाशांना रोख रकमेविना तिकीट खरेदी करता येणार असून सुट्ट्या पैशांचा त्रास कमी होण्यासोबतच प्रवास प्रक्रिया अधिक जलद होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यातील प्रत्येक एसटी आगारात कार्ड नोंदणीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून कर्मचाऱ्यांमार्फत प्रवाशांना नोंदणी, रिचार्ज आणि वापरासंदर्भात मार्गदर्शन केले जात आहे. शहरी भागांमध्ये मेट्रो आणि बस सेवांमध्ये वापरात असलेले हे कार्ड आता ग्रामीण आणि अर्धशहरी भागांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात असून भविष्यात एकाच कार्डद्वारे विविध सार्वजनिक वाहतूक सेवांचा वापर शक्य होणार आहे. मात्र डिजिटल प्रणालीशी प्रवासी सहज जुळवून घेऊ शकतील यासाठी प्रशासनाने सध्या सक्ती टाळली आहे आणि प्रवासी पूर्वीप्रमाणे रोख किंवा इतर उपलब्ध पद्धतीने तिकीट खरेदी करू शकतात. स्मार्ट कार्ड प्रणालीमुळे महसूल व्यवस्थापन अधिक अचूक होण्यास मदत होणार असून प्रवासी संख्या आणि उत्पन्नाची डिजिटल नोंद उपलब्ध होईल. प्रवाशांचा प्रतिसाद आणि तांत्रिक चाचण्यांनंतरच पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असून एसटी सेवेत डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.